Welcome back guys to the next most IMP point, that is Bernoulli's equation. Last lecture मध्ये आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी डिस्कस केलं होतं. त्याचाच यूज थोडाफार कुठेतरी आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे आणि इक्वेशन बर्नौलीज इक्वेशन काय आहे ते पण आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो डायग्राम ही आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटीमध्ये बघितली तशी सिमिलर डायग्राम आहे. स्लाइड चेंजेस आहे त्याच्यामध्ये, ते काय ते पण बघूया. सो कॉन्सेप्ट अशी आहे की अगेन आपल्याकडे एक ट्यूब आहे, क्लिअर आहे, और ट्यूबवर पाईप आहे व्हेरिएबल क्रॉस सेक्शनचा आणि त्याच्यातून इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे ते फ्लो होते. एक सेक्शन घेतला आपण ए, दुसरा सेक्शन आहे आपला बी. ए सेक्शनला क्रॉस सेक्शन आपण घेतला आहे A1 आणि बी ला आपला क्रॉस सेक्शन असणार आहे A2. एचा A1 किंवा एच्या इथला क्रॉस सेक्शन आहे तो वायडर आहे आणि बीच्या इथला किंवा A2 क्रॉस सेक्शन थोडा नॅरो आपल्याला बघायला मिळतोय. आणि इक्वेशन ऑफ कंटिन्युटीमध्ये आपण बघितलं होतं की जिथे वायडर सेक्शन आहे ते स्टार्टिंगला पण बघितलं होतं आणि ते आपण प्रूफ पण केलं की जिथे वायडर सेक्शन आहे तिथे वेलॉसिटी फ्लुइडची काय असेल, कमी असेल, लेस असेल. जिथे एरिया जास्ती आहे तिथे ऑफकोर्स वेलॉसिटी कमी असेल आणि जिथे सेक्शन नॅरो झालेलं आहे तिथे फ्लुइडची वेलॉसिटी काय झाली असेल, इन्क्रीज झाली असणार आहे. सो आता आपण या केसमध्ये काय चेंजेस इन्क्लूड केले ते बघा की A1 जो रिजन आहे तो ग्राउंड सरफेस पासून H1 हाईटला आहे आणि बी रिजन जो आहे किंवा बी सेक्शन आहे तो ग्राउंड पासून किती सेम हाईट पासून H2 डिस्टन्स वरती आहे, हाईट वरती आहे. सो आता आपल्याला कन्सिडर करायचं आहे की ए रिजनचा बॉटम क्लिअर आहे आणि बी रिजनचा बॉटम क्लिअर आहे. ह्याच्यामध्ये जे फ्लुइड कन्फाइंड आहे म्हणजे अडकलेलं फ्लुइड आहे किंवा त्याच्यामध्ये जे एनक्लोज फ्लुइड आहे ते जेव्हा फ्लुइड मूव्ह होईल क्लिअर आहे तेव्हा D1 पासून ओके किंवा या बॉटम पासून काहीतरी एक डिस्टन्स पर्यंत फ्लुइड आहे ते वरती मूव्ह होईल. त्याची वेलॉसिटी किती असेल, V1 असेल. बट हा वायडर सेक्शन आहे त्याच्यामुळे इथे वेलॉसिटी काय असेल, कमी असेल. बट इथे तेच बघितलं, इथे ते जास्त डिस्टन्स कव्हर करेल कारण वेलॉसिटी काय असेल तर जास्ती आहे त्या रिजन मध्ये कारण तो नॅरो सेक्शन आहे आणि ऑफकोर्स dt टाइम मध्ये त्याची वेलॉसिटी आपल्याला काय मिळणार आहे, जास्ती मिळणार आहे. सो ऑफकोर्स फ्लुइड फ्लो होताना असं फ्लो होणार आहे. इकडला जो रिजन आहे तो कमी डिस्टन्स कव्हर करेल एचा आणि बी आहे तो लार्जर डिस्टन्स आहे ते कव्हर करणार आहे. आता हा जो फ्लुइड इलेमेंट मूव्ह होणार आहे क्लिअर आहे किंवा तो वरती पास होणार आहे त्याला पास कोण करणार आहे तर ते सराउंडिंग फ्लुइड आहे ते त्याला काय करणार आहे, वरती मूव्ह करणार आहे. आणि त्यासाठी लागणार आहे जे वर्क डनचं इक्वेशन आहे ते वर्क डनचं आपण इक्वेशन मेन्शन केलंय W = W1 + W2 क्लिअर आहे. म्हणजे दोन रिजनसाठी आपण मेन्शन केलंय. आता वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणून आपण त्याला मेन्शन केलंय F_d1 - F2 × d2, F1d1 - F2 d2. आता W2 जो आहे तो मायनस का घेतला कारण या रिजनला ऑफकोर्स तो फोर्स काय करेल, अपोज करणार आहे क्लिअर आहे त्याच्या डिस्प्लेसमेंटला आणि फोर्स अपोज करतोय डिस्प्लेसमेंटला म्हणून काय आले, साइन मायनस आलेली आहे. सो आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, F1d1 - F2 d2. बट आता आपण फोर्सला रिप्लेस करू शकतो प्रेशर इंटू एरिया, हे आपल्याला माहिती आहे. सो त्याला आपण रिप्लेस केलंय P1A1 आणि ह्याला घेतलं आपण P2A2, F2 ला रिप्लेस केलेलं आहे. कॉमन टर्म आपण ह्याच्यामधली कुठली घेतली आहे तर P1 - P2. ज्या टर्म राहत आहेत A1 D1 A2 D2. A1 हा एरिया आहे, D1 हा त्यातलं डिस्टन्स कव्हर केलं त्या एलिमेंटने जे इथे आपण दाखवलंय. A1 हा इथला क्रॉस सेक्शन एरिया आणि त्या एलिमेंटने कव्हर केलेलं डिस्टन्स किती असेल, D1. सिमिलरली A2 बॉटमचा इथला एरिया बी सेक्शनचा आणि त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स किती आहे, D2. आपल्याला माहिती आहे की दोन्ही रिजन मध्ये जे डिस्टन्स ज्या डिस्टन्स मध्ये किंवा रिजन मध्ये जे फ्लुइड मूव्ह झालेलं आहे त्याचं व्हॉल्यूम आणि इकडचं व्हॉल्यूम दोन्ही रिजन मध्ये काय आहे, सेम आहे. म्हणून आपण इथे एक टर्म ऍड केली आहे A1 D1 = A2 D2 अँड दॅट इज व्हॉट, व्हॉल्यूम. ओके, सो व्हॉल्यूम या केसमध्ये आपल्याला फ्लुइडचं काय मिळतंय, कॉन्स्टंट मिळतंय क्लिअर आहे. सो म्हणून आपण इथे जसं व्हॉल्यूम रेट कॉन्स्टंट आहे आपण बघितलं होतं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी मध्ये तसं सेम. सो व्हॉल्यूम काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो dv आपण कॉमन घेतली टर्म, आपल्याला इक्वेशन काय मिळालं, W = P1 - P2 × dv. आता या टर्म कडे जरा नीट लक्ष द्या. ही जी टर्म आहे dv त्याला आपण जर वर्क डनच्या डिनॉमिनेटर मध्ये घेतलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, P1 - P2 and that is equals to work done per unit volume.
बरोबर आहे, कारण वर्क डन डिवाइड बाय काय होते व्हॉल्यूम, आणि जी टर्म डिनॉमिनेटर मध्ये जाते त्याला आपण काय बोलतो पर बोलतो, राईट. सो दॅट इज कॉल्ड एज अ पर युनिट व्हॉल्यूम. सो P1 मायनस P2 इज नथिंग बट द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम. सो आता इक्वेशन वर्क डन जे मिळालंय ते इक्वेशन नंबर 1 आपल्याला मिळालंय. दिस वर्क डन इज इक्वल टू द सम ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी अँड पोटॅन्शियल एनर्जी. कारण जेव्हा इलेमेंट वरती मूव्ह होणार आहे इकडे किंवा वरती शिफ्ट होणार आहे तर ऑफकोर्स सम वेलॉसिटीने मूव्ह होणार आहे, कारण इथे बॉटमला वेलॉसिटी किती आहे V1 आणि इथे टॉपला वेलॉसिटी किती आहे V2, आणि V2 आपली वेलॉसिटी काय आहे ग्रेटर आहे कम्पेअर्ड टू V1. सो ऑफकोर्स कायनेटिक एनर्जी मध्ये काय होणार आहे चेंज होणार आहे. सिमिलरली इलेमेंट इकडून जेव्हा इथे जाईल या पोझिशनला तेव्हा त्याने जास्ती हाईट गेन केली असेल, जास्ती हाईट गेन केली म्हणजे जास्ती ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी असणार आहे, त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी तर चेंज होतेच, ऍट द सेम टाइम पोटॅन्शियल एनर्जी पण काय होणार आहे सेम होणार आहे. क्लिअर आहे. सो म्हणून आपण काय इथे इक्वेशन म्हणजे चेंज होणार आहे पोटॅन्शियल एनर्जी सुद्धा. सो देअरफॉर आपण वर्क डनचे इक्वेशन त्याचं काय लिहिलं आहे W इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी, दॅट इज इक्वेशन नंबर 2. आता चेंज इन कायनेटिक एनर्जी आपण काढलाय आपण, म्हणजे ह्या दोन पोझिशन मधली कायनेटिक एनर्जी कशी चेंज होईल. ऑलरेडी मी सांगितलं की बी रिजनला आपल्याला कायनेटिक एनर्जी काय मिळेल जास्ती मिळेल का, कारण ते वेलॉसिटी जास्ती आहे. बरोबर आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय 1/2 ऑफ मास इनटू वेलॉसिटी. मास ऑफकोर्स दोन्हीकडे काय आहे सेम असणार आहे, आपण इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी मध्ये बघितलं होतं. चेंज काय होणार आहे वेलॉसिटी. सो ऑफकोर्स कायनेटिक एनर्जी काय होणार आहे चेंज होईल. इथे कायनेटिक एनर्जी ग्रेटर असेल, इथे कायनेटिक एनर्जी लेस असेल, पण आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय लिहिला बघा डेल्टा K इज इक्वल्स टू KE2 मायनस KE1. 2 ही कुठली बी ची पोझिशन आहे, 1 कुठली इथली बॉटमची ए ची पोझिशन आहे, राईट. सो मग आता इक्वेशन मध्ये बघा आपण काय केलेलं आहे KE2 मायनस KE1 दॅट इज इक्वल्स टू हाफ ऑफ ओके कायनेटिकचा फॉर्म्युला काय 1/2 mv स्क्वेअर. सो इक्वेशनला आपण काय केलंय 1/2 m2 v2 स्क्वेअर मायनस 1/2 m1 v1 स्क्वेअर. बरोबर आहे. सो आता त्याच्यातलं मास जे आहे त्याला आपण कन्वर्ट केलंय डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. सो M2 ला रिप्लेस केलंय रो इंटू V2. फ्लुइड आयडियल फ्लुइड आहे, होमोजिनियस फ्लुइड आहे, त्यामुळे डेन्सिटी कॉन्स्टंट असणार आहे. V2 इथे रिप्रेझेंट करते व्हॉल्यूम, हा V2 रिप्रेझेंट करते V2 स्क्वेअर, वेलॉसिटीचा स्क्वेअर रिप्रेझेंट करतोय. अगेन 1/2 ऍज इट इज आहे, ह्याला रिप्लेस केलं अगेन M1 ला रिप्लेस केलंय रो इंटू V1 स्क्वेअर. अगेन हा V1 व्हॉल्यूमचा आहे आणि हा जो आपल्याला मिळतोय V1 स्क्वेअर तो कुठला आहे वेलॉसिटीचा आहे. सो आता व्हॉल्यूम V2 ला आपण रिप्लेस करू शकतो A इंटू D2. बरोबर आहे. सिमिलरली आपण इथे व्हॉल्यूम V1 रिप्लेस केलंय A1 इंटू D1, हा रिप्लेस केलाय A2 D2, रिप्लेस केलाय A1 D1. बट ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की A1 D1 A2 D2 इज नथिंग बट DV, राईट. सो म्हणून आपण त्याला रिप्लेस केलं ह्या केसमध्ये DV, इथे पण रिप्लेस केलंय DV. याच्यातून कॉमन टर्म कुठे येणार ऑफकोर्स DV. सो डेल्टा K इज इक्वल्स टू 1/2 रो इंटू DV इंटू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. बाकी सेम टर्म्स आहेत तसेच ठेवलेले आहेत. ह्या इक्वेशन मध्ये सुद्धा जसं आपण इक्वेशन 1 मध्ये DV डिनॉमिनेटर जर मूव्ह केला तर P1 मायनस P2 म्हणजे काय असेल वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम. सिमिलरली इथून पण जर DV डिनॉमिनेटर मूव्ह केला तर राहणारी जी टर्म आहे 1/2 रो इंटू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर ती काय असेल चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. बरोबर आहे. मग आता जशी चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम मिळाली तसं आपल्याला चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम पण मिळणार आहे. मग आता चेंज इन पोटॅन्शियल पण काढली. मग चेंज इन पोटॅन्शियल कशी काढणार आपण PE2 मायनस PE1, कारण अगेन हायेस्ट पॉइंटला पोटॅन्शियल मॅक्सिमम आहे, लोएस्ट पॉइंटला पोटॅन्शियल जी काय आहे मिनिमम आहे. सो आपण इक्वेशन काय केलंय P2 मायनस P1. सो PE2 मायनस P1. सो आता पोटेन्शियल फॉर्म्युला आपण काय घेतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा दॅट इज mgh. सो म्हणून आपण इक्वेशन काय दिलंय mgh2 मायनस mgh1, कारण m मास दोन्हीकडे सेम आहे आणि एवढ्या हाईट वरती g ची व्हॅल्यू पण काय आहे कॉन्स्टंट, ती काय चेंज होत नाहीये. सो h2 मायनस h1 मध्येच आपल्याला पोटेन्शियल मध्ये चेंज मिळेल. सो mg आपण कॉमन घेतला ब्रॅकेट मध्ये काय राहील h2 मायनस h1. मास ला रिप्लेस काय करू शकतो आपण डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू g विल बी ऍज इट इज इंटू h2 मायनस h1. बरोबर आहे. आता इक्वेशन मध्ये अगेन हे जे इक्वेशन मिळालं त्याच्यातलं पण DV जर आपण पोटॅन्शियलच्या डिनॉमिनेटर मध्ये जर घेतला तर त्याला आपल्याला काय बोलता येईल ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी और पोटॅन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. बट ती चेंज आहे त्यामुळे आपण लेबल केलंय चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि ती व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल रो GH2 मायनस H1. ओके. ते आता इक्वेशन मिळालं आपल्याला 4. सो आपल्याला मेन 4 इक्वेशन मिळाले. इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4.
हे त्यातले हे 3 इक्वेशन्स आहेत, म्हणजे कुठलं इक्वेशन 1, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 आता कुठे पुट करायचं आहे, इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं आहे. आणि मग ते इक्वेशन पुट केल्यानंतर बघा आपल्याला काय मिळालं, पहिलं आपण इक्वेशन 1 इथे पुट केलंय डब्ल्यूचे इथे. सो P1 minus P2 into dV is equals to, नंतर इक्वेशन 3 आपण पुट केलंय. सो 1/2 रो dV into V2 minus V1 प्लस हे इक्वेशन 4 आपण पुट केलंय, वरतं 3 होतं आपण हे 4 पुट केलंय, रो dV into G इथलं 4 इक्वेशन इथे पुट केलंय, रो dV into G into H2 minus H1. तिन्ही लेफ्ट अँड राईट हँड साईडला तिन्ही ज्या टर्म्स आहेत त्याच्यामध्ये dV टर्म कॉमन आहे, त्यामुळे ती dV टर्म काय झाली आहे, कॅन्सल झाली आहे. तुम्ही व्होल टर्मला डिवाइड पण करू शकता dV ने, राईट. सो कारण हे झालं वर्क डन आणि त्याला डिवाइड केलं dV ने, तर झालं ते वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम. dV तर कॅन्सल झालं, त्यामुळे राहणारी जी टर्म आहे P1 मायनस P2 ही जी टर्म आहे त्याला आपण काय बोलतो, वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम. आणि त्याच्यानंतर 1/2 रो V2 मायनस 1/2 रो V1 ह्या टर्मला आपण काय बोलणार, तर चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आणि रो जी H2 मायनस रो जी H1 त्याला आपण काय बोलणार, चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. पाहिलं तुम्ही ह्याच्यातला 1/2 रो कॉमन घेऊ शकता, इथला रो जी कॉमन घेऊ शकता. बट मी त्याला इक्वेशनला रिअरेंज केलंय, काय केलंय की ज्यांचं सफिक्स ज्या निगेटिव्ह आहे, ज्यांचं सफिक्स 1 होतं, क्लिअर आहे, त्या सगळ्या टर्म्स लेफ्ट हँड साईडला आणल्या, त्या पॉझिटिव्ह झाल्या, आणि ही जी मायनस P2 होती राईट साईडला मूव्ह केली, ती काय झाली, प्लस P2 झाली. आता या इक्वेशनमध्ये बघितलं तर इकडे ज्यांचं सफिक्स 1 आहे त्याच एक्झॅक्टली टर्म इकडे आपल्याला सफिक्स 2 मध्ये मिळत आहेत. सो म्हणून आपण काय केलं, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी सारखं जसं A1 V1 इज इक्वल्स टू A2 V2 होतं, तर आपण काय लिहिलंय AV इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. सिमिलरली आपण काय लिहिलं बघा, P म्हणजे इथे प्रेशर प्लस 1/2 ऑफ रो V स्क्वेअर प्लस रो GH इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळालं, कॉन्स्टंट. दॅट इज इक्वेशन नंबर 5. आता हे इक्वेशन नंबर 5 और इथल्या ज्या टर्म्स तुम्ही कॉमन काढू शकताय, म्हणजे इथली रो G आणि ह्याच्यातलं 1/2 ऑफ रो 1/2 रो आपण कॉमन करू शकतो. ह्या इक्वेशनला आपण बोलतो बर्नॉलीज इक्वेशन. आणि त्याच्यातनं सिंपल स्टेटमेंट आपल्याला तसं करता येतं, एकदम सिंपल स्टेटमेंट आहे, फक्त टर्म्स माहिती करून घ्या काय आहेत त्या. बघा इथे P1 मायनस P2 काय होतं, वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम, dV ने जे डिवाइड केलं होतं. सिमिलरली इथे पण dV ने डिवाइड केलं तर काय होतं, चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम होतं. सिमिलरली PE ला पण dV ने जे डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल, चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आपल्याला मिळणार आहे. सिमिलरली आता ह्याच टर्म्स तिन्ही टर्म कुठे ते इक्वेशन 2 मध्ये आहेत, बरोबर आहे. मग ह्याच इक्वेशनला W ला रिप्लेस करा, W ला डिवाइड करा, आणि म्हणजे लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला dV ने डिवाइड करा, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल्स टू सम आहे ना दोघांची कोण दोन आहेत, तर कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, सम ऑफ कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम अँड चेंज इन पोटेन्शियल पर युनिट व्हॉल्यूम. इथे पण कायनेटिक एनर्जीला चेंज होणं गरजेचं, कारण तिथे डेल्टाची टर्म मेन्शन केली आपण. सो म्हणून आपण असं इक्वेशन बोलू शकतो या केसमध्ये की द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल्स टू change in kinetic sum of change in kinetic energy per unit volume and the change in potential energy per unit volume. आता हे कोणासाठी होतं, तर त्या फ्लुइड इलेमेंट साठी होतं जे या रिजन मध्ये होतं, क्लिअर आहे, जे वरती मूव्ह होते. आता त्याला वरती मूव्ह कोण करतोय, ते सराउंडिंग फ्लुइड आहे तेच त्याला मूव्ह करते. म्हणून आपण स्टेटमेंट काय केलंय बघा, इट स्टेट्स दॅट ते आपलं स्टेटमेंट होतं, द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम ओके ऑफ ऑन कोणावरती केलंय, ते वर्क डन तर फ्लुइड वरती केलंय. कोणी केलंय, तर सराउंडिंग फ्लुइड केलंय. सो वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम ऑन द फ्लुइड बाय द सराउंडिंग फ्लुइड इज इक्वल टू, हे कोणाचे इक्वल असणार आहे, तर सम ऑफ ओके सम ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम and the potential per unit volume during the म्हणजे ज्या टाइमला हा फ्लो होतोय त्या केसमध्ये, म्हणजे त्याला आपण मेन्शन केलं ऑकर ड्युरिंग द फ्लो. ओके, सो हे होतं आपलं इक्वेशन, बर्नॉलीज इक्वेशन. IMP इक्वेशन आहे, कदाचित ह्याच्यावरती न्यूमरिकल विचारलं जातील, और हे इक्वेशन 4 मार्क्स पर्यंत पण विचारलं जाऊ शकतं. IMP इक्वेशन आहे आणि इझी आहे. डिफरंट पार्ट मध्ये केलं तर नक्की इक्वेशन असेल. डायग्राम एक वेगळा पार्ट करायचा आहे, एक इक्वेशन dV A1 D1 इज इक्वल्स टू A2 D2, नंतर एक वर्क डनचं इक्वेशन करायचं आहे, नंतर दुसरं असेल हे इक्वेशन तुम्हाला बाहेर लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे इक्वेशन असेल डेल्टा KE आणि नंतर असेल डेल्टा PE, आणि मग इक्वेशन काय करायचं, सबस्टिट्यूट करायचे. प्रॉपरली वेगवेगळ्या पार्टमध्ये सॉल्व्ह केलं तर ऑफकोर्स हे इक्वेशन इझिली सॉल्व्ह करता येईल, आणि स्टेटमेंट पण एकदम इझी आहे. द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम ऑन द फ्लुइड बाय द सराउंडिंग फ्लुइड इज इक्वल्स टू इक्वल टू द चेंज इन सम ऑफ
kinetic energy per volume and the potential per volume that occur during the flow. सो हे होतं आपलं बर्नौलीज इक्वेशन. आत्ताच आपण हे बर्नौलीज इक्वेशन काय आहे ते बघितलं, बट मेन इंटरेस्टिंग पार्ट ह्याच्यामध्ये असं सांगायचं आहे की या बर्नौलीज इक्वेशनचा यूज कुठे केला जातो. तर ज्या मोस्टली ब्रिव्हरेजेसच्या कंपनीज आहेत किंवा मिल्क कंपनीज आहेत त्या कंपनीजमध्ये ह्या बर्नौलीज इक्वेशनचा यूज केला जातो. म्हणजे मोस्टली फ्लुइड मेकॅनिक्समध्ये त्याचा यूज आहे. आता तो कसा यूज केला जातो त्याचं एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. जनरली बघा, जर तुमच्याकडे जर दूधवाला दूध द्यायला येत असेल तर तो काय करतो, त्याच्याकडे एक मोठं भांडं असतं, त्याच्यातलं एक मेजरिंग फ्लास्क असतो त्याच्यामध्ये, आणि तो त्याच्यामध्ये डीप करतो आणि मग तो 1/2 लिटर और 1 लिटर तुमच्याकडे असलेल्या वेसलमध्ये काय करतो, पोर करतो. आता हे त्याने जी घरं नेमलेली आहेत, जे रोजचं डेली तो मिल्क सप्लाय करतोय, तो ती एक 20-25 घरं मॅक्स टू मॅक्स असू शकतात ज्या ठिकाणी तो ते मिल्क सप्लाय करतोय. बट जेव्हा कंपनीमध्ये आपण बघतो किंवा कुठली ब्रिव्हरेजची कंपनी आहे किंवा मिल्क कंपनी जरी आपण घेतली ज्याच्यामध्ये फ्लुइड पॅक केले जातात, अशा कुठल्याही कंपनीमध्ये तिथे असं कोण मेजर करत बसत नाही की बाबा हा 1/2 लिटर आहे, 1 लिटर आहे, बॉटलमध्ये ओपन करा किंवा त्या बॅगमध्ये ओपन करा आणि मग मध्ये सील करत बसा, कारण ह्या सगळ्याला वेळ जाणार आहे. बरोबर आहे. आणि हा वेळ जर अवॉइड करायचा असेल, कारण वेळ जेवढा उशीर होईल प्रोडक्ट बाहेर पडण्यासाठी तेवढा ऑफकोर्स कंपनीला लॉस असणार आहे. मग त्यासाठी काय करतात, तर जी फॉर एक्झाम्पल मिल्क कंपनी आहे किंवा कुठल्याही फ्लुइडची असलेली कंपनी, ऑइल असेल किंवा कुठलंही ब्रिव्हरेज असेल, तर काय केलं जातं, त्याच्यामध्ये एक मोठा सायलो असतो. सायलो म्हणजे मोठा टँक असणार आहे. त्या टँकमध्ये एका लेवलपर्यंत लिक्विड फिलअप केलेलं असणार आहे आणि ती लिक्विडची लेवल ही ऑलवेज मेंटेन केली जाणार आहे. कारण लिक्विडची लेवल जर फिक्स असेल तर त्याच्यातून मिळणारं जे फ्लुइड फ्लो होणार आहे त्याचा फ्लो रेट आपल्याला काय मिळेल, ऑलवेज कॉन्स्टंट मिळणार आहे. मग आता जे त्याला पाईप्स कनेक्टेड असतात, ओके, एक किंवा 2 पाईप जर कनेक्टेड आहेत त्याला, तर त्याला काही वॉल्व असतात, राईट. आणि वॉल्व असल्यामुळे होणार काय की हे वॉल्व ऑटोमेटेड केले जातात. ऑटोमेट केले जातात म्हणजे काय की स्पेसिफिक सेकंडसाठी ते वॉल्व आहेत ते ओपन होतात. फॉर एक्झाम्पल जर 2 सेकंडसाठी जर ते वॉल ओपन असेल तर ऑफकोर्स त्याच्यामधून आपल्याला जे लिक्विड पोर झालं असेल बॅगमध्ये और बॉटलमध्ये ते 1/2 लिटर असेल कदाचित. ओके, ते डिपेंड, प्रेशर किती आहे त्याचं, किती लिक्विड पोर होते त्याच्यावर डिपेंड आहे. जर ते 2 सेकंडसाठी 1/2 लिटर आहे तर ऑफकोर्स नेक्स्ट वॉल जर 1 लिटरसाठी सेट केला असेल नेक्स्ट लाईन, तर ऑफकोर्स ते 4 सेकंडमध्ये किती करेल, तर 1 लिटर पोर करणार आहे. बरोबर आहे. मग हे सगळं फास्ट ऑटोमेट होण्यासाठी आपल्याला जे इक्वेशन लागतं, जिथे ते फ्लुइड मेकॅनिक्स त्या कंपनीमध्ये यूज केलं जातं, ते इक्वेशन कुठलं आहे, तर बर्नौलीज इक्वेशन और बर्नौलीज प्रिन्सिपल या नावाने सुद्धा ते ओळखलं जातं. हा एवढाच यूज नाही आहे, त्याचे भरपूर ॲप्लिकेशन्स आहेत, बट त्यातलं एक एक्झाम्पल आहे ते मी तुम्हाला सांगितलं की जेणेकरून तुम्हाला याचा यूज कुठे किंवा ॲप्लिकेशन कुठे होतं ते नक्की कळायला मदत होईल. ओके.